तुमच्या मिस्टरांचं नाव काय? ओमकार. नाही नाही, ते मला माहितीये. बोलणी खाणारा म्हणालात म्हणून विचारलं की तुमच्या मनातलं त्यांचं नाव काय? घरी तुम्ही त्यांना काय म्हणता? आहो म्हणता? नाही, तो माझा खूप जुना मित्र आहे. हा, त्याच्यामुळे मी पूर्वीपासून त्याला ओम्या म्हणते आणि मी अजूनही ओम्याच म्हणते. मग जरा हाक माराल का प्लीज? ओम्या. पुरेसा आदर अगदी बॉडी लँग्वेज मध्ये घेऊनच आलेले आहेत. ओंकारजी, फार मनापासून तुमचं स्वागत. कसे आहात तुम्ही? मजेत. मगापासून आम्ही खूप गप्पा मारतोय यांच्या घराविषयी, तुमच्या मुलाविषयी, आणि आता तुमच्याविषयी आम्हाला गप्पा मारायच्या आहेत. वा. किती वर्षांपूर्वी या तुम्हाला भेटल्या? 20 वर्ष झाली असतील. लग्नाला 20 झाली आहेत आपल्या. हा, म्हणजे 22. त्याच्या आधी 2 अरे. वर्ष भेटला होता. हो. 98 पासून आपण हा, एकमेकांना म्हणजे ओळखतो खरं तर ना. आम्ही 98 पासून आमचं जमलं त्याला 22 वर्ष झाली. फोडणी. अच्छा, पण त्याच्या आधी तुम्ही ओळखत होतात एकमेकांना? मित्रच होतो आम्ही, मित्रच चांगले होतात. मित्र पण मग मैत्रिणी. मैत्री प्रेमामध्ये कुणाच्याकडनं जास्त आधी बदलली? नाही, आम्हाला सांगावं लागलं हा. आणि मी प्रपोज केलं, ज्याला तो पहिल्यांदा नाही असं म्हणाला. ही उलटी आहे थोडीशी कथा. हो. हा, जनरली मुलांना आधी असं वाटतं की अरे हीच आपली आता जोडीदार व्हावी, आणि मुली नाही नाही म्हणतात. हो. हे काय घडलं नेमकं? नाही, आम्ही 2 वर्ष नुसतेच फिरत होतो आणि मग मला असं झालं की अरे एक तर तू विचार, नाही तर मी विचारते, पण आता लग्न करूयात. पण तुम्ही नाही का? नाही का मला म्हणाल? पहिले हसू झालं. म्हणजे एकतर ही मला प्रपोज करते हे तर अविश्वसनीय होतं. का असं? का करावा मला प्रपोज? मी कोण असं लागून गेलो म्हणजे? म्हणून तुम्ही नाही म्हणालात? नाही, मी हसलो आधी तिचा मेसेज आला तेव्हा, आणि उत्तरच दिलं नाही. मग ती रुसली अख्खा रात्र काहीतरी, आणि दुसऱ्या दिवशी फोन केल्यानंतर ती मला वसा वसा बोलली आणि ती म्हणाली भेट मला एकीकडे. वसा. मग दुसऱ्या दिवशी भेटलात? भेटलो आणि आणि मग? तिने मला सांगितलं की मला तुझ्याबरोबर लग्न करायला, आयुष्य घालवायला आवडेल. आवडेल. मी म्हटलं का असं नाही होत, ते जरा आपण वेळ देऊ ना एकमेकांना. आई वडिलांची बोलू, तू तुझ्या आई वडिलांची बोल, मी तुझ्या आई वडिलांची बोल. त्याच्या आधी तू नाही म्हणालास हेही सांग. ते पण तू बोललीस ना आता म्हणजे मग घरी बोललात हा आणि मग ओके झालं? हा, त्यांनी म्हणजे त्यांनी माझ्या बाबाला कसं सांगितलं, आणि काय म्हणजे तू ऐकलंच पाहिजेस ते. हो, ते ऐकण्यासारखंच आहे. म्हणजे निळू फुलेंच्या घरी जाऊन त्यांना हा. सांगायचं की तुमची मुलगी मला आवडते. हा, म्हणजे काय ढाली तलवारी काय घेऊन गेला होता? भाषण तयार केलं होतं. म्हणजे माझं असं मी असं शिकलोय, अच्छा. माझं असं, मी इथे इथे नोकरी करतोय, एवढा एवढा माझा पगार आहे, हे सगळं मी तयार केलं होतं. तयार केलं होतं. हा, मग ते त्यांनी ऐकलं? मी बसलो म्हणजे निळू भाऊ, सासूबाई, हिची बहीण आणि भाऊ, असा कोर्ट भरलेलं. आणि मी तिथे बसून म्हटलं असं असं आम्ही लग्न करायचं ठरवलेलं आहे, मी असं असं. आणि तेव्हा माझं एक पर्सनल लोन चालू होतं, ते सुद्धा मी सांगून टाकलं की माझं असं असं एवढं कर्ज आहे माझ्यावर. हा, माझ्यावरती कर्ज आहे. हा.